पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्रामध्ये 2014 साली यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी या गावामध्ये चाय पे चर्चा या कार्यक्रमातून लोकसभेची पहिली इनिंग सुरू केली होती। यावेळच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश आलं। पुढे 2019 मध्येही त्यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग यवतमाळमधूनच फुंकलं। याच वर्षी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मोदींच्या 9 प्रचार सभा झाल्या होत्या आणि आता 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल 16 प्रचार सभा पार पडतात। त्यामुळे महाराष्ट्रात मोदींच्या सभांची संख्या का वाढली आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। 20 मार्च 2014 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हे यवतमाळच्या आर्णी जवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आले होते। त्यावेळी त्यांनी चाय पे चर्चातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता। याच निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान बनले। पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला होता। 16 फेब्रुवारी 2019 रोजी यवतमाळच्या पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते यवतमाळमध्ये आले होते। त्यावेळी देखील भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला आणि मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मोदी 9 वेळा महाराष्ट्रामध्ये आले। यावेळी मोदींची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्टोबर 2014 रोजी जळगावात झाली। याच दिवशी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे दुसरी सभा झाली। 16 ऑक्टोबरला अकोला, पनवेल आणि जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं अशा एकाच दिवशी 3 सभा झाल्या। 17 ऑक्टोबरला पुणे, सातारा आणि परळी अशा 3 ठिकाणी सभा घेतल्या होत्या आणि 18 ऑक्टोबरला शेवटची सभा मुंबईमध्ये घेण्यात आली होती। मोदींनी सभा घेऊन सुद्धा या 9 जागांपैकी 5 जागांवर भाजपला फटका बसला होता। लोकसभा निवडणुकीसाठी देखील सभा घेण्यात आलेल्या होत्या। हा झाला 2019चा विषय। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। आता 2024 मध्ये येऊयात। देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र। त्यामुळे भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य आहे आणि म्हणूनच मोदींनी राज्यामध्ये सभांचा धडाका लावलाय। ज्या मतदारसंघात भाजपला आव्हान वाटतंय त्या मतदारसंघात पंतप्रधान मोदींच्या सभा आयोजित केल्याचं दिसतंय। त्यामुळे भाजपकडून राज्यामध्ये मोदींच्या 16 सभांचं आयोजन करण्यात आलंय। त्यापैकी काही ठिकाणी सभा झालेल्या आहेत। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं। यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यामध्ये सभा घेतल्या। दुसऱ्या टप्प्यासाठी नांदेड, परभणी आणि अमरावतीमध्ये सभा घेतल्या। तिसऱ्या टप्प्यासाठी कोल्हापूर, सातारा, पुणे, माढा, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा पार पडल्या आहेत। याशिवाय 6 मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा ही बीडमध्ये होतीये। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदी ही सभा घेणार आहेत। त्यानंतर 10 मे रोजी सुद्धा ते राज्यामध्ये सभा घेणार आहेत। कल्याणमधील महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे, अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार या उमेदवारांसाठी मोदींच्या सभा होणार आहेत। लोकसभा निवडणुकीचे 2 टप्पे पार पडलेत। यामध्ये महाराष्ट्रात दोन्ही टप्प्यात मतांची टक्केवारी कमी असल्याचं समोर आलेल्या आकडेवारीमधून दिसून येतंय। पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी 63% आसपास मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यात 53% मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली। महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे। फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडलं नसल्याचं दिसून येतंय। लोक मूळ समस्याच सुटत नसल्यानं सत्ताधारी असोत की विरोधक दोन्हींवर नाराज असल्याचं दिसून येतंय आणि त्याचाच परिणाम मतांच्या टक्केवारीतून देखील पाहायला मिळतोय। भाजपची सर्वे यंत्रणा जबरदस्त मानली जाते आणि त्यातूनच कुठं जायचं, कोणाला आपली गरज आहे हे हेरलं जात असावं यामध्ये शंका नाही आणि त्यातूनच दुसऱ्या टप्प्यात मोदींनी वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस, नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर तर परभणीत रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी सभा घेतल्या। 2019 सालच्या लोकसभा रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 51 दिवस प्रचार केला होता। देशभरात त्यांनी 142 प्रचार सभा घेतल्या तर 4 रोड शो केले होते।
सर्वाधिक 50 सभा या पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्यात घेतल्या होत्या। महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे सोबत होते, तसंच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला किल्ला लढवला होता। त्यामुळे मोदींना फक्त 9 प्रचार सभा घेण्याची गरज भासली होती। पण आता शिवसेना राष्ट्रवादी फुटीमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती असल्याचं जनतेच्या प्रतिक्रियांमधून दिसून येतंय। काँग्रेस सोबत मिळून मोदी विरोधी वातावरण निर्मिती करण्यात महाविकास आघाडीने कोणतीही कसर सोडली नाही। देशातील विरोधी पक्षांनीही निवडणूक मोदी विरुद्ध सर्व अशी केली आहे। त्यामुळे मोदी सुद्धा कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत। स्थानिक मुद्दे किंवा स्थानिक वाद न बघता, तसंच ठाकरे पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला बळी न पडता राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक प्रचार आणि मतदान व्हावं असा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच मोदी यावेळी जास्त मेहनत घेताना दिसतायत। महाराष्ट्रात सभांवर सभा घेतात। आता या सभांचा किती इम्पॅक्ट होणार हे 4 जूनला निकालामधून स्पष्ट होईल। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका।